काय शोभा काय करते स्पेशल आज संध्याकाळी? स्पेशल संध्याकाळी काय चाललंय करायचं? शेवगे शेंग करते मस्तपैकी. वाव. शेवग्याच्या शेंगा चांगल्या धुवून घेतल्या त्या बघा. आता चांगल्या मिठाच्या पाण्यानं धुवून घेतल्या त्या. तर त्यासाठी मी इथं मुगाची डाळ आहे, कोथिंबीर घेतली थोडी, चटणी आहे, शेंगदाण्याचं कूट आहे. काय टाक? तर आता मी कुकरमध्ये जिऱ्याची फोडणी देऊन आलू लसणाची पेस्ट टाकल्या, कांदा पण टाकलाय. तर आता कांदा चांगला भाजलाय बघा मस्तपैकी. दिसला का? तळलाय चांगला. बघू बघू नाही दिसला. तळून घेतलाय आता दिसला. जितका कांदा आपण कसं फ्राय करून घेतलं नाही तर भाजी पण चांगली होती. तर आता मी चटणी टाकून घेते. बरं का, लाईव्ह रेसिपी. चटणी टाकून घेतली, शेंगदाण्याचं कूट आणि चटणी टाकून मस्तपैकी. गॅस कमीच ठेवलाय, फुल नाही ठेवला. शेवगे शेंगा टाकून घेते. आता तेलात चांगलं फ्राय करते मस्तच. हा असा कलर राहतो. तेलात चांगलं फ्राय करून घेतलं म्हणजे काय टाकते? हळद टाकते आता कलर यासाठी. शेवग्याच्या शेंगाची रेसिपी चालू आहे. मुगाची डाळ टाकून घेतली. मी आपला व्हिडिओग्राफर म्हणून थांबलो या. कोथिंबीर टाकली, कोथिंबीर भरपूर टाकली मस्तपैकी. जबरदस्त मस्त शेवग्याच्या शेंगाची रेसिपी चालू आहे बघा. बघा कसं हिरव्यागार शेवग्या शेंगा दिसते त्या. तर आता मिक्स करून घेते मस्तच. कुणाला कळलं नसतं व्हिडिओ शांतपणे बघा. शोभानं पहिल्यापासून काय काय सांगितलं ती. तर आता मी गरम पाणी आता थोडंसं वाटणार आहे आणि एक कुकरची शिट्टी देते. गरम पाणी आधीच करून ठेवलं इथं ना. कसं उकाळले पाणी. वाव. पावसाळ्यात असं पाणी प्यायचं, गार ही प्यासाठी ठेवलंय आणि कालवणाला पण जबरदस्तच. वाव वाव. शेवग्याच्या शेंगाची रेसिपी तयार झाली. रेसिपीचा व्हिडिओ झाला. मी आपला साधा व्हिडिओ तयार करायला होतो. रेसिपीच तयार झाली. इकडं कणिक मळून ठेवली या. कुकर लावलं कालवून ढोबलीत नाही पाहिलं का करत. ही झटकीपट होत वे. सुक्का आहे वे कालवणी. तरी सुकी शेवग्याची शेंगा साधारण पण सुकी पण लगेच होतं. होय. आता दुसरं काय टाकायचं राहिलं नाही ह्याच्यात. नाही काय आता कुकरची शिट्टी काढायची. बाहेर बघा पाऊसच चालू आहे. सकाळच्या नऊ का पाणी सकाळी जसं चालू होतं तसंच चालू आहे. आता तर केरळमध्ये भरपूर पाऊस चालू आहे. सकाळी व्हिडिओ टाकलाय तो बघा. आता तरच नाही. आता आपण किचनमधला व्हिडिओ झालाय तर किचनमध्ये जाऊ. चला कालवण झाले का तयार बघूया. हा इथं बघा शिट्टी लावून झाली. किती वेळ लागणार आहे अजून? एकच कुकरची एकच शिट्टी द्यायची फक्त. एक शिट्टी दिली की रेडी. आता 2-3 शिट्टी दिली की शेवगे शेंग गिरी होती. त्याच्यामुळे एकच शिट्टी देणार. बरं आम्ही माघारी येतो परत ना. मग कालवण झालं. शिजलं का नाही कालवण? ती डाळ आता दावा येत नाही. इकडे चपात्या चालू आहेत त्या. सुपर. आशीर्वाद पिठाची चपाती. किती चपात्या केल्या त्या? मला 2. आम्हाला कालवण दाव. वाव. पोळला हे बघा. कुकरचा दांडा निसटला आणि मांडीला पोळला माझ्या. ही निसटलं नाही एकदम. ही पोळलं. तर असं द्या. कालवण झालं का? बघा तर जबरदस्त कालवण झालंय बघा. मस्त पैकी. शिजल्या पण तुम्हाला शिजल्या का.
तर चला बघा इथं कुकर मांडीला पोळला इथं ही पोळला कुकर ही निसाटली एकदम त्याच्यामुळे पोळला पोळला म्हणजे भाजला बरं का तुझी सांगलीची भाषा पोळला आहे तर भाजला तर इकडं कालवण तयार झालंय मस्तपैकी जबरदस्त इकडे चपात्या चालू आहे त्या बाहेर पाऊस पडतो या की किरणा जिल्हा रेड अलर्ट आहे लय पाऊस आहे सकाळच्या चालू आहे पाऊस तर चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया मस्तपैकी चपात्या झालं कालवण झालं बघितलं शेवग्याची सुकी शेंग ओके बाय